सो काल अनुशीलचा बड्डे होता आणि आज दुसरा दिवस आहे. आज आम्ही त्याच्या घरी चाललो आहे बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी. माझ्यासोबत अभिषेक आहे, मानस आहे. त्याला आम्ही एक शर्ट घेतला आहे, 5 किलोचा आपण केक घेतला आहे कारण की आपण कमी लोक आहेत म्हणून छोटासाच केक घेतला आहे. त्याला माहिती नाही आम्ही लोक त्याच्या घरी चाललो आहे. त्याला पोहोचलो आम्ही अनुशीलच्या घरी. फायनली अनुशील भेटलेला आहे आपल्याला. आंघोळीवरून आले आत्ताच आणि लगेच बाहेर गेल्या वडापाव घेऊन आले. अनुशीलच्या मी आपल्यासाठी चाय बनवते. सो खूप भारी चाय बनवतात त्या. कसं वाटलं तुला? इन्फॉर्मेशन पाहिजे. चांगलं वाटलं रे मला. त्याला वाटलं तुम्ही लोक असं झालं प्लॅन कॅन्सल करू काय. फायनली अनुशीलने शर्ट घातलंय. कसं वाटतं? थँक्स बरोबर फिटिंगने आणले वगैरे. चला सगळेजण रेडी झालेत. आम्ही केक वगैरे इथे सेट केलाय, मेणबत्ती लावले. आता आपण सेलिब्रेशनला सुरुवात करतोय. डे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अनुशील, हॅपी बर्थडे टू यू. चला फायनली बर्थडे सेलिब्रेट करून झालाय आणि अनुशीलला मी पहिला सॉरी बोलतोय कारण की काल आम्ही बर्थडे सेलिब्रेट करू शकलो नाही म्हणून आम्ही आज आलोय. सो आता आम्ही निघतोय घरी जाण्यासाठी. थँक्यू सौरभ, मानस आणि अभिषेक या लोकांना थँक्यू. कारण की अनएक्सपेक्टेड बर्थडे होता की मला असं वाटलं की आज येतील का नाही येणार वगैरे. आणि सॉरी काल मी सांगितलं कारण की आपला बर्थडे सांगत नसतं की माझा बर्थडे आहे, माझा बर्थडे करा म्हणून. खरं तर आम्हालाच माहिती नव्हतं की याचा बर्थडे. आम्हाला वाटलं पुढच्या महिन्यात आहे, पण नंतर आम्हाला काय की याचा ह्या महिन्यातच बर्थडे आहे. आणि अनुशीलच्या मी नेहमी सारखीच आमचा पाहुणचार खूप चांगल्या प्रकारे करतात. सो थँक्यू सो मच काकी. चला बाय बाय.